हो नमस्कार काका. महेश मांजरेकर सर आहेत ना अभिनेता, तर त्यांचं गाव कुठली वाडी काय कुठली मांजरेकर वाडी. किती वेळ लागतो? मधील आगरवाडी या ठिकाणी आहोत आणि इथूनच पुढे मांजरेकर सरांचं घर आहे आणि त्यांच्या भावकीतलेच इथे दादा आपल्याला भेटलेत मांजरेकर. तर ते म्हणजे प्रत्येक वर्षी येतात काय पण असे म्हणजे गोंधळ वगैरे असलं की येतात? अच्छा. आता कधी आले होते? साफसफाई करून सांगणारी ना. हां आले होते. होय काय? म्हणजे येत असतात काय गावात? हा येतात. तुमचं सगळं तोडल्याने आहे ओके. आणि इकडे रस्ता करताय अच्छा. गाडी जाऊसाठी. आता इकडे गावातले साधारण आहेत ना लोकांचं मुख्य व्यवसाय काय? व्यवसाय काय नाही हो इथे. काय मुंबई सुरू आहे पाठवणार तेव्हा. ओके. मग इकडची मुलं पण आता जास्त करून मुंबईतच असतात ना. मग मासेमारी वगैरे पहिल्यासारखं नाही ना राहिलं? जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्र हो, मी आता आहे तो म्हणजे आमच्या गावखडी गावात रत्नागिरी राजापूर कोस्टल हायवेवरती आहे तो बघा. आणि इकडनं आता जाता तो म्हणजे जैतापूरमध्ये जाण्याचा महत्त्वाचा कारण म्हणजे मित्र तुमका सर्वांका माहितीच आहे की आपल्या कोकणात नाहीत ना विविध क्षेत्रात म्हणजे कला क्षेत्र असू दे, अभिनय क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र किंवा खेळांमध्ये आहेत ना विविध खेळाडू कलाकार तयार झालेले आहेत आणि एका उच्च स्तरावरती आहेत ना ते आपली कला आपलं खेळ दाखवत असतात आणि भारत देशासाठी सुद्धा खेळत आहेत. त्याचप्रमाणे कला क्षेत्रात म्हणजे अभिनय क्षेत्रात बोलाल तर मराठी सिनेमा इंडस्ट्री, हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव त्यांनी कमवलेलं आहे. तर अशाच एका अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी सिनेमा इंडस्ट्री, हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या आपल्या महेश मांजरेकर सर यांच्या गावात आता मी जात आहे. जैतापूर या ठिकाणी त्यांचं गाव आहे. तर त्या गावाबद्दल, त्या गावाचं नेमकं नाव काय आहे, तर त्यांचं त्या ठिकाणी गावात घर आहे काय, महेश मांजरेकर सर त्या गावात येतात काय आणि त्याचप्रमाणे अजून काय माहिती त्या गावाबद्दल, महेश सर मांजरेकरांच्या गावाबद्दल माहिती काय मिळत आहे तर ती मी तुमच्यापर्यंत आज देणार आहे. खरं तर मित्र हो, आपण जेव्हा एखादं कलाकार आपल्याक दिसता म्हणजे प्रसिद्ध होता कलाकार किंवा यशस्वी कलाकार दिसता आपल्याक, तर त्यावेळी आहेत ना आपल्याक त्यांची चंदेरी दुनियेमध्ये असलेली ती लाईफस्टाईल बघून आपण ना काहीतरी इम्प्रेस होतो की अरे यार हे लोक आहेत ना अशा प्रकारचं जीवन जगत असतात, खूप चांगलं जीवन जगत असतात असा तसा वगैरे. पण खरं तर मित्र हो, त्या जीवन, ती लाईफस्टाईल, त्या यश संपादन करण्यासाठी आहेत ना त्यांची खूप सारी मेहनत असतात. तर त्याबद्दल थोडक्यात म्हणजे महेश मांजरेकर सरांच्या स्ट्रगल स्टोरीबद्दल मी आता तुमका थोडक्यात माहिती सांगतो आहे. मित्र हो, मुंबईमध्येच वडाळा या ठिकाणी महेश मांजरेकर सर बालपण गेला त्यांचा. ओके. त्यानंतर शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना नाट्यक्षेत्रात वगैरे त्यांची एंट्री झाली आणि त्या ठिकाणी ते नाटकात वगैरे विविध प्रकारचे काम करू लागले आणि तिकडे सुद्धा वेगवेगळ्या आर्टिस्ट लोकांशी त्यांची ओळख वगैरे झाली. आणि पुढे कॉलेजमध्ये असताना शेवटचं वर्ष कदाचित त्यांना आहेत ना कॉलेज सोडावं लागला घरच्या परिस्थितीमुळे. पण त्यानंतर मग त्यांनी ना ठरवलं की आपण नाट्यक्षेत्रात काम करायचं म्हणून. मग पुढे त्यांनी स्वतःची नाटक कंपनी उभी केलेली. पण त्या नाटक कंपनीमध्ये आहेत ना त्यांना तेवढासा यश मिळत नव्हतं. त्यांनी जी नाटकं तयार केलेली ना तर ती नाटकं एवढा यश मिळत नव्हता, अयशस्वी ठरत होती नाटकं, काहीतरी प्रसिद्धी मिळत नव्हती. म्हणजे नाटकं चांगली असायची पण प्रसिद्धी मिळायची नाही तेवढी त्या नाटकांका. अशा प्रकारे आहेत ना एक दिवस त्यांनी आपल्या पत्नीचे सर्व दागिने आहेत ना गहाण ठेवून एका नाटकाची निर्मिती केलेली. पण ध्यानीमनी त्या नाटकाचं नाव आणि यामध्ये त्यांनी कास्टिंग केलेलं होतं ते म्हणजे शिवाजी साटम सर आणि त्याचप्रमाणे नवीन कुलकर्णी मॅडम. तर एवढी मोठी कास्टिंग असताना सुद्धा आहेत ना सुरुवातीचे या नाटकाचे प्रयोग होते पुणे आणि मुंबईत लागलेत. तर म्हणावं तेवढं यश त्या नाटकात मिळत नव्हतं. मग तास सोडून आहेत ना काहीतरी म्हणजे नाटक क्षेत्र सोडून आता आपण वेगळी जॉब वगैरे करायचो अशा जॉबच्या शोधात वगैरे जॉब करण्याचा विचार त्यांच्या मनात आलो होतो. पण एके दिवशी आहेत ना नाटकाचं शो होतो त्यांचं
ओके. आणि त्यावेळी त्यांनी मॅनेजरला फोन केल्याने की म्हणजे काय सध्या सुरू आहे हालचाल नाटकाच्या बद्दल बुकिंगचा वगैरे. तर त्यावेळी मॅनेजर जी गोष्ट त्यांना बोललो ना, तर ती गोष्ट ऐकून त्यांना आहेत ना एक सुखद धक्को मिळालो, एक आनंदाचा क्षण त्यांच्यासाठी होतो. तो म्हणजे की नाटकासाठी आहेत ना बुकिंग चांगल्या प्रमाणात मिळत होती आणि संध्याकाळी त्या नाटक आहेत ना हाऊसफुल झाला. आणि तिकडनं त्या नाटकात एक निर्माता म्हणून त्यांना पहिले 5,000चा प्रॉफिट झाला, 5,000 रुपयांचा प्रॉफिट झाला. आणि तिकडनं मग पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि त्यानंतर हळूहळू मराठी सिनेमा इंडस्ट्री, हिंदी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये आहेत ना ते काम करत असताना त्यांच्या आयुष्यात कलाटणी देणारा एक क्षण आलो, तो म्हणजे की वास्तव सिनेमा. तर वास्तव सिनेमा आहेत ना महेश मांजरेकर सरांनी दिग्दर्शित केलेलो आहे आणि त्याच्यामध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे, लीडमध्ये आहे. आणि संजय मांजरेकरसुद्धा आहेत आपल्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीतले. तर वास्तव सिनेमा एक सुपर डुपर हिट सिनेमा ठरलो. आणि तिकडनं मग त्यांची आहेत ना महेश मांजरेकर सरांची एक वेगळी ओळख निर्माण झाली हिंदी सिनेमामध्ये, मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये. त्यांनी आहेत ना खूप चांगले सिनेमासुद्धा तयार केलेले आहेत. आणि तसंच मग तिकडनं त्यांनी मागे वळून बघितलं नाही. तर ह्याच आपल्या कोकणातल्या महेश मांजरेकर सर यांच्या मूळ गावी आज आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी बघणार आहोत की त्यांचं गाव कसं आहे आणि त्या एकंदर गावाबद्दलसुद्धा माहिती घेणार आहोत. तर मित्र हो, ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण निघूया आपल्या गावखडी गावातना जैतापूरच्या दिशेने. तर आता मी आहे ते म्हणजे धारतळ्यावरती आणि धारतळ्यावरून नाटे 7 किलोमीटर आहे आणि नाट्यावरून पुढे जैतापूर साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. हे बघा समोरच्या साईडला नाटे मार्केट आहे आणि आंबोळगड गाव आहे पुढच्या साईडला. आंबोळगड बीच पण सुंदर आहे, पण आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. इथून जैतापूरच्या दिशेने जायचं आहे. आत्ता आपण पोचलो आहोत ते म्हणजे सुंदर अशा जैतापूर ब्रिजवरती. जर तुम्हाला मित्र हो रत्नागिरीवरून विजयदुर्ग, देवगड, मालवणला कोस्टल रस्त्याने जायचं असेल, समुद्री महामार्गाने जायचं असेल तर हाच रस्ता लागतो. नाट्यावरून आल्यानंतर हा आहे जैतापूरचा ब्रिज आणि इथून पुढे मग आपल्याला देवगड साईडला वगैरे आपण कुणकेश्वर वगैरे, विजयदुर्ग, मालवण ह्या साईडला जाऊ शकतो. आता आपण हे बघा, हे आहे जैतापूर गाव, जैतापूरचं तिटो अशा प्रकारे. आणि ह्या साईडला आतमध्ये वाड्या असतील आणि इकडनं पण. आता इथे आपले हो नमस्कार काका, महेश मांजरेकर सर आहेत ना अभिनेता, तर त्यांचं गाव कुठली वाडी काय कुठली मांजरेकर वाडी. किती वेळ लागतो? ओके. तर मित्र हो बघा आता आपलं काय नाही इकडनं हे अशा प्रकारे तिटो आणि इकडनं आपल्या समोरच्या रोडला जायचं त्या इकडनं आतमध्ये. आता तुम्ही इकडे पाहू शकताय बघा, ही आहे शाळा न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय. तर इकडे आहेत ना आजूबाजूचे जेवढे पंचक्रोशी आहेत ना, तर त्यांची 10वी 12वीची बोर्ड एक्झाम आहेत ना ह्या शाळेत होते. हे बघा अगदी कशळी आडिवरीपासून ते जैतापूर या पंचक्रोशीतले बघा. ह्या शाळेला जवळजवळ 100पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. इथून आता आपल्याला पुढे जायचं आहे. या ठिकाणी कुठेतरी असलं पाहिजे त्यांचं घर.
श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. मंदिर बंद आहे, नाही तर आतून पण दाखवलं असतं तुम्हाला, पण हे खूप पुरातन असं मंदिर आपल्याला दिसतं आहे. अशा प्रकारे गावाच्या मध्यावरती कुठेतरी मंदिर असणं ना, असं मंदिर जे पूर्ण ओपन, म्हणजे खूप सुंदर. तर त्या ठिकाणी पावसातून वगैरे बसायला आहेत ना, कारण पावसातून इतर ठिकाणी आपल्याला बसायला वगैरे मिळत नाही. मग मंदिरात जाऊन बसणे आणि त्या ठिकाणी मित्रांबरोबर, आप्तेष्ट परिवाराबरोबर, जे कोण आपले वाडीतले वगैरे लोक असतील तर त्यांच्याबरोबर तिकडे जाऊन गप्पा गोष्टी मारण्यात जी मजा असते ना, आनंद असतो, तो काही वेगळाच असतो. आणि हे मंदिर पण मला खूप आवडलं आहे. गावी असतो. हो, गावी असतो. तुमचं नाव कसं? माझं आनंद मांजरेकर. आनंद मांजरेकर. तर मित्र, आता आपण आहेत ना इथे जेटीवरती आलो आहोत. या मधील आगरवाडी. जैतापूरच्या कुठली जेटी? मधील आगरवाडी. मधील आगरवाडी. आगरवाडी. ओके ओके. तर मित्र, आता आपण मधील आगरवाडी या ठिकाणी आहोत आणि इथूनच पुढे मांजरेकर सरांचं घर आहे आणि त्यांच्या भावकीतलेच इथे दादा आपल्याला भेटलेत मांजरेकर. तर ते ओके, हे समोरचं काय? तर मित्र, हे दिसतंय ना, हे आपल्याला समोरचं जुवेगाव दिसतं. पण आता हां, महेश मांजरेकर सर आहेत ना, तर ते म्हणजे प्रत्येक वर्षी येतात काय पण असे? म्हणजे गोंधळ वगैरे असलं की येतात? अच्छा. आणि मग इथे आल्यानंतर राहतात वगैरे कुठे? इथेच बंगल्यावरती बाळूशेठ मांजरेकर. अच्छा, म्हणजे त्यांचेच नातेवाईक आहेत त्यांच्या? भावकीतले. ओके. आणि मग त्यांची फॅमिली वगैरे पण येते का? असं म्हणजे गोंधळाला न चुकवता येतात. तर मित्र, हे ऐकून आहेत ना, खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे आपल्या मातीशी, आपल्या गावाशी आहेत ना, अजूनही त्यांची ती नाळ जोडलेली आहे आणि ती तशीच ते ठेवतात. आणि या ठिकाणी गावात ज्यावेळी गोंधळ असतो देवीचा, तर त्यावेळी ते येत असतात. आणि त्यांच्याबद्दल आहेत ना एक वेगळा आदर आहे खरं तर महेश मांजरेकर सरांबद्दल, कारण त्यांनी पण खूप कष्टातून ते दिवस आता एवढ्या सुपरस्टार झालेले आहेत ते, आणि खूप मेहनत घेतलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रात ते काम करतात. म्हणजे फक्त असं नाही, ॲक्टिंग नाही, दिग्दर्शन, लेखन, अशा प्रकारच्या प्रत्येक क्षेत्रात काम करतात. तर त्यामुळे आहेत ना, त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर आपल्या मनात आहे. आणि हा बघा, हा एक सुंदर असा गाव, आणि या गावातली ही मधील आगरवाडी. तर या समुद्रकिनारी, या खाडीकिनारी आता आपण आहोत आणि समोरचं आपल्याला जे गाव दिसतंय ना, तर ते आहे जुवे बेट. तर दादा, त्या ठिकाणी गावात लोक असतात काय? म्हणजे पण मी असं ऐकलं होतं की जास्त कोण असं नसतात तिकडे. आहेत, असते वस्ती. मग आता शिमग्याला अजून गर्दी होईल ना तिकडे? जास्त होते. अच्छा. तर मित्र हो, इथे आहेत ना, हे पूर्ण बेट आहे आणि या बेटावरती जायला रस्ता नाही आहे, होडीच फक्त. बरोबर ना दादा? होडीने साधारण 10 मिनटं लागतात ना. तर मित्रो, हा सुंदर असा बंगला दिसतो ना आपल्याला, तर या बंगल्यामध्येच बाळूशेठ मांजरेकरांचा हा बंगला आहे आणि या ठिकाणीच महेश मांजरेकर सर आले की राहतात. गावात ज्यावेळी गोंधळ असेल, गावात काही काम असेल किंवा गावात काही अन्य कार्यक्रम असेल, तर त्यावेळी आहेत ना महेश मांजरेकर सर, त्यांना वेळ मिळेल तसा ते गावात येत असतात आणि गावातील लोकांशी सुद्धा आहेत ना मिळून मिसळून राहतात. मित्रो, इथे आल्यानंतर अजून एक बातमी समजली, ती म्हणजे की मांजरेकरांची कुलस्वामिनी आहे ती श्री महालक्ष्मी आणि कुलदैवत ते म्हाळसा देवी, गोव्याची म्हाळसा देवी. बरोबर ना दादा? ओके. जर कोण मांजरेकर असतील आणि त्यांना माहिती नसतील तर ती एक माहिती सांगितली तुम्हाला मी, कारण खूप लोक अशी असतात ज्यांना त्यांची स्वामिनी, कुलदैवत माहिती नसतं. मग ते आहेत ना, त्या खूप दिवस शोधात असतात. गावच्या ठिकाणी असे प्रसंग खूप होतात की त्यांना मग काही अडचणी वगैरे असतील आल्या की ते नंतर मग त्यांची कुलस्वामिनी, कुलदैवत काय असतील ते शोधायला लागतात. मग आता इथे आल्यानंतर मला कळलं की मांजरेकरांची कुलस्वामिनी ही श्री महालक्ष्मी आणि त्याचप्रमाणे त्यांचं कुलदैवत हे गोव्याची म्हाळसा देवी हे आहे. आजोबा, काय बोलतो, कसे आहात? मी काय बोलतो, ते महेश मांजरेकर सर आहेत ना, त्यांचं घर कुठे? हा, अभिनेता आहेत ना. तुमचं नाव कसं? पाटील. इथून आहे का पुढे?
दाखवतो. बांधलं नाही, घर नाही बांधलं. घर नाही बांधलंय ना, काय काम काहीतरी सुरू करणार होतेत ना. हो. तुम्ही आल्यात भेटलात काय कधी त्यांना? हाय हाय इलेले आहेत. आता पण आले होते. आता कधी आले होते? साफसफाई करून सांगणारी ना, हां. आले होते ते. होय काय, म्हणजे येत असतात काय गावात? हा येत. ओके शेतकडे ते बाळू शेट आहे ना माजरेकर, हां ते बंगला आहे ना, हां. त्या बंगल्यावरती येते. होय काय. हो. हे बघा त्याचा कंपाऊंड, हे हे कंपाऊंड अच्छा. तर मित्र सगळं तोडल्याने आहे ओके आणि इकडे रस्ता करताय अच्छा. गाडी जाऊसाठी. इकडे घर बांधणार काय? हा येते. ओके. तर मित्र हे बघा, ही आहे महेश सरांची जागा आणि इथेच घर बांधणार आहेत ते. आता साफसफाई करून घेतलं ना काय? हो ओके. मध्ये येत असतात गावात. येतात येतात. मग त्यांचा स्वभाव वगैरे कसा वाटतो कधी इकडे आल्यानंतर? भेटलायत वगैरे काय त्यांना? भेटला भेटला. अच्छा. मग इथे गोंधळाला वगैरे येतात ना? हा गोंधळा आता गोंधळा येल ते. ओके. हो. तुमचं नाव कसं तर? पाटील, वसंत काशीनाथ पाटील. वसंत काशीनाथ पाटील. हम्म. ओके. तुम्ही आता मूळचे जैतापूर इकडचे आहेत ना? इकडचे. अच्छा. आता इकडे गावातले साधारण आहेत ना, लोकांचं मुख्य व्यवसाय काय? व्यवसाय काय नाही हो हे ते काय मुंबई सुरफे आहे पाठवला तेव्हा. ओके. मग इकडची मुलं पण आता जास्त करून मुंबईतच असतात ना? मुंबईत आहे, हो. मग मासेमारी वगैरे पहिल्यासारखा नाही ना नाही राहिला? नाही काय राहिलं नाही, काय राहिलं नाही. आंबा वगैरे आंबा पण नाही आता. म्हणजे हाय त्यांचंच आहे फक्त. हाय त्याचं आहे. हो. मी पण गावकडीतलो. हा गावकडे काय. होय तोडणकर. हा. मग इकडे आता हे अशा, मग इकडे पाणी वगैरे भरता काय? पाणी होय, हे उदान वाढला होता चिकार, आमच्या घरासरला गेला होता पाणी. आत्ता उदान आला होता एवढं लवकर? उदान म्हणजे कसं आहे, हे पाणी तिकडे लागलेलं ना, उपर जोर पाणी लागलेलं आहे दर्यात. तर मित्र हे बघा, या ठिकाणी ही आहे महेश सरांची जागा. ती साफसफाई करून घेतली आहे त्यांनी. आणि ह्या पूर्ण एरिया आहे ना, ह्यो खाजन एरिया आहे. हो बघा, हे का बोलतात खाजन या ठिकाणी. ह्याच्यात नाहीत ना कुर्ले बिरले पण चांगले मिळतात. अशातनं पुढे गेला तर आतमध्ये मासे वगैरे पण ह्याच्यातनं चांगले मिळतात. तर अशा प्रकारच्या ह्या खाजनाच्या बाजूकच तो असं रस्तो आहे. आणि इकडनं हे आपले महेश सरांची जागा आहे अशी. तर तिकडे आता काही घर वगैरे नाही, पण ते भविष्यात घर बांधतील असं विचार त्यांचा सुरू आहे बघा. आणि काही दिवसांपूर्वी इकडे येऊन गेलेत ना? हो येऊ. हां. तर ह्यो होतो जैतापूर गाव. जैतापूर गावातली ही आगरवाडी मधील आगरवाडी. मध्ये राखा. हे बघा, ह्या पूर्ण खाजन एरिया आहे. इकडनं सर्व उधाणाचं पाणी भरतं. उधाण म्हणजे काय मित्र हो, जेव्हा मोठी भरती येतं ना, तर ती अमावस्येच्या टायमिंगला वगैरे असतं, तर ते का उधाण बोलतात. मोठा भरती येतं म्हणजे ती घरापर्यंत वगैरे पाणी आलेलं. हा बघा इकडे पण. आजोबा जरा पाणी देतो काय? धन्यवाद आजोबा. हे बघा, अशा प्रकारे साधारण गावातल्या कोकणी माणसाचं घर आणि घराच्या आजूबाजूचा परिसर असता. ही वय बोलतात एका, ही आहे ना ही वय. अशा प्रकारे हे माड असे प्रत्येकाच्या घरासमोर माड पोपळी हे तुमका दिसतीलच. आजोबा आता इकडे शिमग्यात का पालखी वगैरे? हा येते, वेताळाची पालखी. वेताळाची पालखी. वेताळ म्हणजे ग्रामदैवत आहे ना इकडे? हा. मंदिर आहे का वेताळाचं? मंदिर आहे मोठं आहे, बाजारपेठ. हा काय? हा. मग उत्सव वगैरे पण भरता काय? हा उत्सव आहे. कधी उत्सव असता? तो उत्सव आता मे महिन्यात आहे. मोठा वरती. पलीकडच्या साईडला? हा पलीकडच्या हां हां. आतमध्ये. आता तुम्ही फुलार आलात ना? हा बरोबर. पुलावरनं आलाय. हा बरोबर. चला येत आहे, धन्यवाद. हा हा. येवा कधी गावकडीत आला होता. हा या या. हा, हा. आता आहेत ना मित्र हो, आपण पुन्हा एकदा या जैतापूर तिट्यावरती आलो आहे, हायवेवरती. आणि समोरच्या साईडला जो बोर्ड दिसतोय ना, जैतापूर जागृत ग्रामदैवत श्रीदेव वेताळ मंदिर, हे बघा. तर इकडनं आता आपण या गेटमधनं आतमध्ये जाऊया. खालच्या साईडला आहे हे बघा, अशा प्रकारे गाव आहे. आणि पुढे आल्यानंतर आता मी
हे आहे वेताळ मंदिर. तर मित्र आता आपल्याबरोबर आहे इकडे साहिल भाटकर. नमस्कार. तर साहिल दादा आता आमका सांग, माका सांग की इकडे आता आहेत ना श्रीदेव वेताळ मंदिर आहे, या स्वयंभू मंदिर आहे ना? हो, स्वयंभू मंदिर आहे. पाठीमागे इथे मूळ मंदिर आहे. हां. इथे हा मंदिराचा थोडासा परिसर आहे. अच्छा, मग हा जीर्णोद्धार केलेला आहे आता. मग इकडे उत्सव वगैरे कधी असतो काय? इथे दरवर्षी होळीचा उत्सव असतो. परत अच्छा. इथे दरवर्षी 11 मेला कार्यक्रम असतो. 11 मेला कार्यक्रम म्हणजे काय असतो, कशाबद्दल? दरवर्षी सकाळी पालखी असते. हां. परत पूजा वगैरे असते. ओके. परत दुपारी महाप्रसाद असतो. संध्याकाळी कार्यक्रम असतात. म्हणजे संपूर्ण दिवसभर कार्यक्रम असतो. अच्छा. तर मित्र जर उत्सवाला वगैरे जर कोणाला यायचं असेल तर 11 मेला येऊ होळीला शकता. पालखी सुद्धा असते. होळीला पालखी असते. होळीनंतर शिमगे आपला शिपणं होतं ना, तेव्हा शिपण्याच्या आधी पालखी होते. ओके ओके. शिपणं वगैरे होतं, मग सांगता होते शिमग्याची. अच्छा. तर मित्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे काय, कोकणात आहेत ना मी वेताळ मंदिर कधी बघितलं नव्हतं आहे म्हणजे. आणि इकडे जैतापुरात मी भरपूर वेळा आला आहे, पण ह्या मंदिराबद्दल माका माहिती नव्हती. तर आज इकडे आल्यानंतर बघू भेटला वेताळ मंदिर, तर खूप छान वाटतं. जर तुमका पण या वेताळ मंदिरात यायचं असेल तर जैतापूरमधील त्याची वाडी ही बाजारपेठेत हां बाजारपेठेत म्हणजे हायवेवरना अगदी एक ते 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही इकडे येऊ शकता. चल थँक्यू दादा. थँक्यू. तर मित्र अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की महेश मांजरेकर सरांचा घर बघितला, गाव बघितला. घर नाही ॲक्च्युली त्यांचा, पण ते ज्या ठिकाणी राहतात तर त्या घर बघितला आणि ते आता घर बांधणार आहेत तिकडे. पण खरोखर ऐकून माका बरा वाटलं की ते रेग्युलर आपल्या गावात येत जात असतात आणि गावातले सर्व गोष्टी म्हणजे लोकांशी वगैरे मिळून मिसळून असतात ते. तर ही खरंच खूप मनाक समाधान देणारी गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ते काम करतात आणि तरी पण गावाशी नाळ त्यांनी अजून जोडून ठेवलेली आहे. तर आजचं ह्यो ब्लॉग आणि जैतापूर गाव कसं वाटलं माका कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ अजून बघायचे असतील तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचं ह्यो व्हिडिओ कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.